नमस्कार, मी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी रत्नागिरी. जिल्हा नियोजन समितीमधून आणि वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रथमच येत्या 22 आणि 23 फरवरीला पक्षी मित्र संमेलन आपण आयोजन करणार आहे. उद्योग मराठी भाषा मंत्री आणि आपले पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते आणि तसेच गृह राज्यमंत्री माननीय श्री योगेश कदम यांची उपस्थितीत हे उद्घाटन होणार आहे. याचे रूपरेषा असे आहे की हॉटेल कोहिनूर येथे सकाळी 10 वाजता नोंदणी होणार, त्याच्यानंतर 11 वाजता याचे उद्घाटन होणार. जंगलाचे शेतकरी यावर पक्षी मित्र प्रतीक मोरे, पक्षी अभ्यासक विराज आठले यांचे सागरी आणि स्थलांतरित पक्षी विषयावर आणि रत्नागिरीतील पक्ष्यांची विविधता यावर निकिता शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशी काजरघाटी देवराई सळामरिया नाचणे कांदळवन इथे क्षेत्रीय भेट होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 167 किलोमीटरचा समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला आपला सह्याद्री पर्वतरांगा, देवराई गड किल्ले, आपले सुंदर किनारे, नारळी बागे, आंबे, फणस, काजू, अंचन, कांचन असे विविध वृक्षवली जंगलाने आपला जिल्हा समृद्ध आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हिवाळा तसेच पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे परदेशी पक्षी आपल्या रत्नागिरी ठिकाणी जिल्ह्याचे विविध क्षेत्रात स्थलांतरित होऊन असतात. त्याशिवाय विपुल प्रमाणात हडग्या, बारबेट, अंगारक म्हणजे मिनी वेट, लीफ बर्ड, तिबोटी खांड्या, सीगल हे विविध प्रकारचे हॉर्नबिल असे असंख्य पक्षी आपले क्षेत्रात दिसतात. जिल्ह्यामध्ये हॉर्नबिल अर्थात धनेश या पक्ष्याच्या 5 प्रजाती आढळतात आणि इतर विविध प्रकारचे एकूण 99 पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याकडे आढळतात. रत्नागिरी जिल्हा कोकणामधील पक्ष्यांसाठी नंदनवन आहे आणि ते आकर्षक पर्यटनस्थळ पण आहे आपला जिल्हा. तो पर्यावरणपूरक पर्यटन वाढण्यासाठी नैसर्गिक सौंदर्य यामुळे जिल्ह्याचे प्रथमच पक्षी मित्र संमेलन हे आपल्याकडे होत आहे. यापूर्वी असं संमेलन आपल्याकडे कधीही झाला नाही आहे. या संमेलनामुळे रत्नागिरीचे नाव देशामध्ये होणार आहे आणि इवन ग्लोबल लेवलवर जे पक्षी निरीक्षक असतात, पक्षी अभ्यासक असतात, संशोधक असतात यांच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचणार आहे. आणि भविष्यात देशातील तसेच जगभरातील पक्षी अभ्यासक, संशोधक आपल्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे याच्यामुळे पण येतील. जिल्ह्याचे पर्यटनाला अजून वाढ देण्यासाठी या पर्टिक्युलर प्रोग्रामचा खूप मोठ्या प्रमाणात एक योगदान राहणार आहे. या संमेलन एक फक्त कार्यक्रम होणार नाही, याच्यामुळे आपला इको टुरिझम असेल, आपल्या भागामध्ये लोकांमध्ये हे आपले जे जंतू असतात, पक्षी असतात त्याचे जे माहिती असतो, त्याच्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये स्वच्छता जे ठेवायची असेल, आपल्याला निसर्ग सोबत एक वेगळा जे रिश्ता कायम करायचा असेल त्याची माहिती पण मिळणार. तर सगळी वेगवेगळी टुरिझमला वाढ देण्यासाठी आणि एक निसर्गाला संरक्षण देण्यासाठी आम्ही हे प्रोग्रामचं नियोजन केलेलं आहे. आणि माझी आशा आहे की आपण पण सगळ्यात या प्रोग्राममध्ये भाग घेणार आहे आणि याची माहिती पूर्ण जिल्ह्याचे सगळे नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. धन्यवाद. जे आहे ते आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे DFO आहे गिरिजा देसाई आणि आपले जिल्ह्याचे खूप पक्षीप्रेमी आहे आपले DIO आहे प्रशांत, मी आहे. आम्ही सगळे एकदा इको टुरिझमची प्रेझेंटेशन पाहत होते तेव्हा ही आयडिया आपली त्या कमिटीमध्ये आला आणि त्याच्यानंतर आम्ही याचं नियोजन केलं. आपल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर पक्ष्यांची म्हणजे वेगवेगळे जे स्पीसीज असतो त्याचा थोडा अभ्यास केला तर आपल्याकडे जवळपास 100 वेगवेगळ्या स्पीसीजचे पक्षी आहेत. परंतु हे माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतंय लोकांना कमी आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या देशभरात पण ही माहिती कमी आहे. इनफॅक्ट नागालँडमध्ये एक हॉर्नबिल फेस्टिवल मोठ्या प्रमाणात राबवला जातो, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये नागालँडपेक्षा म्हणजे त्या किस्मचे वेगवेगळे पक्षी म्हणजे हॉर्नबिल पक्षी आहेत. परंतु आपल्या जिल्ह्याची ओळख एक म्हणजे फक्त आपल्याला गणपतीपुळे असेल,
बीचेस असेल त्याच्यामुळे असतो. परंतु आपल्याकडे जे मोठ्या प्रमाणात निसर्ग आणि देवाने जे आपल्याला हे विविध जंतू पक्षी दिले आहे त्याची माहिती आपल्याकडे नाही, तो त्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पक्षी संमेलनाचे आपण आयोजन करतो. एक हा विषय आहे आणि दुसरा एक सायंटिफिक रिझन की याच्यामध्ये जे देशाभरात जे सर्वात मोठे सायंटिफिक नेम्स आहेत त्यांना आम्ही त्यांना निमंत्रित केलं आहे. तो त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला एक छान माहिती मिळेल की ह्या पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तो हे पण एक सायंटिफिक जे एक रिझनिंग आहे त्याच्यामुळे आपण पण याच्यामध्ये याचं एक फर्स्ट आयोजन केलं. ॲक्च्युली पक्षी मित्र संमेलनासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून कलेक्टर सरांकडून अतिशय चांगला सपोर्ट मिळालेला आहे. आम्ही इको टुरिझमचं प्रेझेंटेशन सरांना दिलं आणि त्यातून या इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट्स आल्या की सरांचं असं म्हणणं होतं की आपला रत्नागिरी हा जो बर्ड्स पॅराडाईज आहे हा ग्लोबली टुरिझमच्या बर्ड टुरिझमच्या नकाशावर देखील आला पाहिजे, कारण का तितका तो त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बर्ड टुरिझमच्या नकाशावरती येण्याचं पोटेन्शियल आहे. यासाठी इनोव्हेटिव्ह गोष्टी काय करता येतील ॲडव्हान्स, म्हणजे आजकाल आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर इन्स्टा, सोशल मीडियामध्ये यूट्यूब, त्याच्यामध्ये कॉन्फरन्स, नॅशनल लेवल कॉन्फरन्स, स्टेट लेवल कॉन्फरन्स, असं हे सगळं कॉन्सेप्ट सरांनी दुजोरा दिला आणि आम्हाला पटकन प्रशासकीय मंजुरी दिली आणि त्यामुळे हे कॉन्फरन्स आपण पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेत आहोत. आता त्याची कॉन्सेप्ट अशी आहे की तो 2 दिवसाचा इव्हेंट असणार आहे. पहिल्या दिवशी प्रेझेंटेशन्स होणार आहेत आणि आपल्याच जिल्ह्यातला जो हॉर्नबिलचा रिसर्च सायंटिस्ट प्रतीक मोरे आहे त्याचं एक हॉर्नबिलचं होईल आणि इतर रत्नागिरी या प्रदेशामध्ये आढळणारे विविध पक्ष्यांच्या बाबतीत सुद्धा बाकीचे 3 प्रेझेंटेशन्स होतील आणि वल्चर कॉन्झर्वेशनसाठी वरती एक छोटंसं नाटक ड्रामा होणार आहे, तो 1 तासाचा असणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी फील्ड व्हिजिट असेल. 4 वेगवेगळे लोकेशन्स आहेत जिथे बर्ड्स आहेत भरपूर प्रमाणात. अशा लोकेशन्सवरती आपण लॉजिस्टिक्स अरेंज करून तिथे नेऊन तिथं बर्ड वॉचिंगचं सेशन, मॉर्निंग सेशन दुसऱ्या दिवशी 23 तारखेला असणार. ऑनलाईन लिंक तयार करून जेणेकरून मोठ्या प्रमाणात सगळे आपले जे शाळांचे विद्यार्थी आहे, कॉलेजचे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे, सगळ्यांपर्यंत आपण हे लिंक एक क्रिएट करून सगळ्यांना देणार आहे जेणेकरून ते ऑनलाईन त्याला अटेंड करू शकतो. पण सर आपण पाहिलं की कधी हजारो प्रकारचे तिथे पक्षी आहेत, मग त्या बाबतीत इव्हेंट्समध्ये काय आहे का तो विषय? हो, आता एक प्रेझेंटेशन पूर्ण रत्नागिरी प्रदेशामध्ये जे जे विविध पक्षी आढळतात त्या विविध पक्ष्यांचे सायंटिफिक इन्फॉर्मेशन सह आणि ते कोणत्या सीझनला आढळतात. काही परदेशी पक्षी येतात इथे तर ते कोणत्या सीझनला म्हणजे ऑप्टिमम जास्त दिसतात, तर हे पण तिथं त्या प्रेझेंटेशनमध्ये खूप सुंदर असे आपण लाईनअप केलेले आहेत. एक्सपर्ट्सच बोलणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला देखील इन्व्हिटेशन आहे आणि तुम्ही देखील या पक्षी संमेलनाचा आस्वाद घेऊ शकता. तो आपला प्रयत्न या संमेलनाचा हे आहे की लोकांपर्यंत आपले जिल्ह्याचे जे विविध प्रकारचे पक्षी आहेत त्यांची माहिती पोहोचली पाहिजे. त्या पक्षी वेगवेगळ्या प्रजात्यांच्या संरक्षण झालं पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे इको टुरिझम आणि टुरिझमचे वेगवेगळे ठिकाणी आहे त्याची माहिती पण एक छोटासा पार्ट आहे, त्याची माहिती पण सगळ्या लोकांपर्यंत की या संमेलनामध्ये आता आम्ही बघतोय परदेशी पक्षी खूप मोठ्या प्रमाणात हिवाळ्यामध्ये, पण त्याचं आता भाटे वगैरे भाग आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी बघायचो की पूर्ण ते व्हाईट झालेलं असायचं, पण त्याची संख्या खूप कमी झाली आहे. मी ह्या सगळ्यावरती चर्चा होणार आहे का या संमेलनामध्ये? 100% काही जनजागृतीसाठी लोकांना काही क्लायमेट चेंज, आता हे क्लायमेट चेंजमुळे बऱ्यापैकी याच्यामुळे झालं असेल. हे जे आपल्याला जे प्रत्यक्ष दिसतोय तो त्याच्यावर पण आपले आय थिंक 1-2 सेशन्स त्याच्यावर त्यांनी ठेवले, त्याच्या पण आपण चर्चा करणार. माध्यमातून आहे ना एक नैतिक दबाव निर्माण होईल आणि तुमचा जो सगळ्यांचा प्रश्न आहे की जंगलतोड ती थांबण्यास मदत होईल. आलं लक्षात? तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पक्ष्यांचा वैभव बघितल्यानंतर बाहेरून जगातून जे काही अभ्यासक संशोधक येतील त्या दृष्टीने नाही म्हटलं तरी एक नैतिक दबाव निर्माण होईल आणि आपोआप हे सगळं थांबेल.